नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार, इयत्ता 12वी अर्थशास्त्र. आपण 12व्या अर्थशास्त्रामधील प्रकरण 8 पाहतोय. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, पब्लिक फायनान्स इन इंडिया. गेल्या तासाला आपण सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यामध्ये नेमका काय फरक आहे तो फरक बघितलेला आहे. आणि त्यानंतर आपण सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या बाबतीमध्ये त्याचा अर्थ, व्याख्या आणि त्याचं वर्गीकरणही आपण बघितलेलं आहे की सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये किंवा शासनाच्या या जमा खर्चामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत आणि तो चार्टही आपण बघितलेला आहे. सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये महत्त्वाचा चार्ट आपण बघितलेला आहे, तो म्हणजे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न. बघा, तो स्क्रीनवरती दिसतोय. हा भाग आपण गेल्या तासाला बघितलेला आहे. त्याच्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे देखील आपण बघितलेले आहेत. सार्वजनिक खर्च कशाला म्हणायचं आणि हा सार्वजनिक खर्च शासनाचा कसा वाढत चाललेला आहे, वाढण्याची काय कारणं आहेत, कशामुळं वाढतोय. आणि त्याच्यानंतर आपण दुसरा या चार्टमधला घटक बघतोय, तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. आणि सार्वजनिक उत्पन्न म्हणजे शासनाला कोणकोणत्या मार्गानं उत्पन्न मिळतं, खर्च करण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. आणि असं उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळतं, त्याचे जे प्रकार आहेत, ते घटक आहेत, तेही आपण बघितलेले चार्टमध्ये. बघा, सार्वजनिक उत्पन्नाचे दोनच आपल्याला महत्त्वाचे प्रकार आहेत, ते म्हणजे कर आणि करेतर उत्पन्न. आणि कराचे प्रकारही आपण बघितलेले आहेत, ते म्हणजे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष करामध्ये कराघात आणि करभार कशाला म्हणायचं, हेही आपण या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत. यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा भाग बघायचा या प्रकरणामधला, तो म्हणजे करेतर उत्पन्न. आणि हे करेतर उत्पन्न म्हणजे कराशिवाय शासनाला जे उत्पन्न मिळतं ते कोणकोणत्या मार्गाने मिळतं, ते कुठल्या मार्गाने, म्हणजे त्याचे जे घटक आहेत करेतर उत्पन्नाचे, ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की नेमकं हे कर आहेत किंवा कराचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं आणि आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची कराची प्रणाली अवलंबलेली आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, कराच्या कायद्यानुसार, म्हणजे आपल्या देशामध्ये जो कराच्या बाबतीमधला कायदा करण्यात आलेला आहे, त्या कायद्यानुसार प्रत्यक्ष कराचं 3 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि ते बघा स्क्रीनवरती दिसतंय. त्याच्यामधला पहिला भाग आहे तो म्हणजे प्रमाणशीर कर. आता प्रमाणशीर कर कशाला म्हणता येईल, तर हा कर व्यक्तीच्या उत्पन्नावरतीच आकारला जातो आणि तो एकाच दरानं आकारला जातो. मग हा कर हा प्रमाणशीर असतो. तो कसा, समजा व्यक्तीचं उत्पन्न 1,000 रुपये आहे आणि कराचं प्रमाण आहे 10%, तर 1,000वरती 10% म्हणजेच 100 रुपये कर झाला. समजा व्यक्तीचं उत्पन्न 1,00,000 रुपये झालं आणि 1,00,000वरती सुद्धा हा कर किती आहे, 10%च, म्हणजे 1,00,000तून 10% म्हणजे 1,000 रुपये, 10,000 रुपये सॉरी. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे कराचं प्रमाण हे 10%. समजा उत्पन्न त्या व्यक्तीचं 10,00,000 झालं तरी 10%प्रमाणे 1,00,000. 1,00,00,000 उत्पन्न झालं तरी 10%प्रमाणे 10,00,000. असं कराचं प्रमाण हे बदलत नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढवतं असू द्या किंवा कमी असू द्या, म्हणजे जसजसं उत्पन्न वाढत जाईल तसं जरी उत्पन्न वाढत गेलं तरीच कराचं प्रमाण हे बदलत नाही. म्हणून या कराला प्रमाणशीर कर असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पन्न वाढत गेलं तरी या कराचं प्रमाण वाढत नाही. सर्व प्रकारच्या उत्पन्नावरती हा सारखाच कर असतो, म्हणून या कराला प्रमाणशीर कर असं म्हटलं जातं. बघा, आणि कराचा हा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रगतशील कर. आणि प्रगतशील कर हा आपल्या देशामध्ये आकारला जातो. आणि वास्तविक पाहता हा प्रगतशील कर जो आपल्या देशामध्ये आकारला जातो तो काय आहे, तर बघा, जसजसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं, म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत गेली की त्या वाढीप्रमाणे कराच्या प्रमाणाचा किंवा कराचा दरही वाढत जातो. म्हणजे कर जो आकारला जातो, जसजसं उत्पन्न वाढत जाईल तसतसं कराच्या दराचं प्रमाणही वाढत जातं, तेव्हा त्यास प्रगतिशील कर असं म्हटलं जातं. आणि ही कर प्रणाली आपल्या देशामध्ये आता सध्या प्रचलित स्वरूपात आहे.
म्हणजे अशा प्रकारचं कर आपल्या देशामध्ये आकारला जातो. म्हणजे हा कर कसला आहे, तो प्रगतशील, जसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जातं. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, जर उत्पन्न 1,000 रुपये असेल तर कराचं प्रमाण 10%, म्हणजे 10%प्रमाणे जर कर आकारला तर त्या व्यक्तीला 100 रुपये कर भरावा लागेल, बरोबर. पण जर 1,000वरून त्या व्यक्तीचं उत्पन्न 1,00,000 झालं तर 10%वरून कराचं प्रमाण हे 11%, 12%. मग जसं उत्पन्न वाढत जाईल, मग शासनाला वाटेल त्या प्रमाणात या उत्पन्नामध्ये जशी वाढ होते तसं कराचं प्रमाणही वाढवलं जातं. आता प्रत्यक्ष जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपल्या देशात सध्या 5 लाखापर्यंतचं उत्पन्न हे टॅक्स शिवाय, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स फ्री आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये 5 लाखापर्यंत जर एखाद्या व्यक्तीला उत्पन्न मिळालं तर त्याच्यावरती कुठलाही कर आकारला जात नाही. म्हणजे 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती करातून सूट दिली जाते. आणि जर उत्पन्न 5 लाखापेक्षा जर वाढलं तर त्याच्यावरती 5% कर आहे. म्हणजे समजा उत्पन्न 5 लाखावरून 5 लाखापेक्षा जर जास्त वाढलं मग त्याचे टप्पे पाडण्यात आलेले आहे. 7.5 लाख, 10 लाख आणि 10 लाखापेक्षा जास्त. म्हणजे जर उत्पन्न 7.5 लाख झालं तर 5%, 7.5 लाखाच्या वरती जर उत्पन्न गेलं म्हणजे 5 लाखाच्या वरती गेलं तर त्याच्यावरती उत्पन्नावरती हा कर 5%, 7.5 लाखाच्या वरती गेलं तर हा उत्पन्नाचा म्हणजे कराचं प्रमाण हे 10%. आणि जर उत्पन्न 10 लाखापेक्षा जर जास्त झालं तर कराचं प्रमाण हे 20%. आणि जर उत्पन्न आणखी वाढायला लागलं, समजा 15, 20, 30 लाखापर्यंत गेलं तर हे कराचं प्रमाण अजून 30%पर्यंत वाढवलं जातं. म्हणजे जसं उत्पन्न वाढत जाईल त्या प्रमाणात कराचा दरही वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला कराचा दर 5%, नंतर 10%, नंतर 15%, 20%, 30% असं कराचं प्रमाण वाढत जातं. म्हणून याला प्रगतशील कर धोरण असं म्हटलं जातं. आणि हे प्रगतशील कर धोरण हे आपल्या देशामध्ये सध्या अस्तित्वात आहे आणि अशा प्रकारचा कर आपल्या देशामध्ये आकारला जातो. सध्या हे प्रगतशील कर धोरण हे आपल्या देशामध्ये उत्पन्नाचे एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणजे जे लोक श्रीमंत आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्यावरती जादा प्रमाणात कर आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यावरती कमी प्रमाणात कर, म्हणून अशा प्रकारची ही आदर्श कर प्रणाली आपल्या देशामध्ये सध्या शासनाकडून अवलंबली जाते. आणि त्यात मी तुम्हाला सांगितलं की उत्पन्न जर 5 लाखापेक्षा कमी असेल तर करामधून पूर्णपणे 100% सूट दिली जाते. म्हणजे ते करमुक्त उत्पन्न, म्हणजे त्याच्यावरती कुठलाही कर आकारला जात नाही. आणि जर उत्पन्न त्याच्यापेक्षा जर जास्त वाढलं तर 5, 10, 15, 20% असं जसं उत्पन्न वाढत जाईल. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं टप्पे 7.5 लाख, त्याच्यापेक्षा जास्त झालं तर 10%, समजा 10 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न झालं तर त्याच्यावरती परत 15%, 20%, म्हणजे असं 30%पर्यंत असा कर आकारला जातो. म्हणून श्रीमंत लोकांना जर जादा उत्पन्न मिळालं तर त्यांच्याकडून जादा प्रमाणात कर. जर गरीब लोकांचं उत्पन्न कमी असेल, म्हणून मी सांगितलं सर्वसामान्यांनी गरीब लोकांचं उत्पन्न समजा 5 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना करातून सवलत दिली जाते. म्हणजे गरीब लोकांना करामधून करमुक्त म्हणजे करातून सवलत, आणि श्रीमंत लोकांना मात्र जसं उत्पन्न वाढत जाईल त्या प्रमाणात कराचा दरही वाढवला जातो. म्हणून या कराला प्रगतशील कर धोरण असं म्हटलं जातं बघा. आणि स्क्रीनवरती एक प्रतिगामी कर हाही कराचं वर्गीकरण तिसरा प्रकार आपण बघतोय. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर जसं उत्पन्न वाढत जातं तसं कराचं प्रमाण हे म्हणजे दर कमी होत जातो. समजा उत्पन्न 5 लाख आहे तर 10% कर आकारलेला असेल. जर उत्पन्न 10 लाख रुपये झालं तर कराचं प्रमाण 5%. जर उत्पन्न 15 लाख, 20 लाख असं जर वाढायला लागलं तर कराचं प्रमाण हे 5%वरून 4%, 3% असं कमी होतं. म्हणून या कराला प्रतिगामी कर धोरण असं म्हटलं जातं. शक्यतो अशा प्रकारची कर रचना कोणत्याही देशामध्ये आकारली जात नाही, शक्यतो आकारली जात नाही. कारण प्रत्येक शासनाला आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा खर्च करण्यासाठी, सार्वजनिक खर्च करण्यासाठी उत्पन्नाची गरज असते. आणि
जसजसं उत्पन्न वाढत जाईल तसतसं कराचं प्रमाण वाढवलं जातं. म्हणून याला प्रगतशील कर धोरण या प्रकारची कर प्रणाली ही बहुतेक देशांमध्ये अवलंबली जाते, जी आपल्या देशामध्ये अवलंबलेली आहे. आणि प्रतिगामी कर धोरण हे शक्यतो आकारलं जात नाही. अशा प्रकारे हे कराचं वर्गीकरण हे आपल्याला 3 गटामध्ये करता येतं. बघा, यानंतर हे कराच्या माध्यमातून जे शासनाला उत्पन्न मिळतं ते कराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न, म्हणजे कर आकारल्यानंतर जे शासनाला उत्पन्न मिळतं ते कराच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न. आणि अशा कराचे आपण 2 प्रकार बघितलेले आहेत. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष कर. म्हणजे प्रत्यक्ष कर कशाला म्हणायचं, अप्रत्यक्ष कर कशाला म्हणायचं हे तुम्हाला आता माहीत आहे. परंतु कराच्या व्यतिरिक्त देखील शासनाला उत्पन्न मिळवण्याचे काही मार्ग आहेत. आणि असे करे म्हणून त्यांना कराच्या शिवाय मिळणारं उत्पन्न म्हणून त्याला करेतर उत्पन्नाचे स्रोत असं म्हटलं जातं. आणि असे कराशिवाय किंवा कराव्यतिरिक्त ज्या माध्यमातून किंवा ज्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळतं ते म्हणजे असेल, समजा शासनाला व्यापाराच्या माध्यमातून किंवा उपक्रमाच्या माध्यमातून, देणग्यांच्या माध्यमातून, दंड वगैरे, किंवा शासनानं वगैरे इतर अशा काही कारणांच्यामुळं किंवा कर्जाच्या माध्यमातून किंवा शासनानं ज्या वस्तू व सेवांची विक्री केलेली आहे त्याच्या माध्यमातून शासनाला उत्पन्न मिळतं. असं कर व्यतिरिक्त किंवा कराच्या व्यतिरिक्त जे शासनाला उत्पन्न मिळतं त्याला करेतर उत्पन्नाचे स्रोत असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापैकी बघा, स्क्रीनवरती तुमच्या लक्षात येईल की असं कराच्या व्यतिरिक्त जे शासनाला उत्पन्न मिळतं ते कोणकोणत्या माध्यमातून मिळतं, तर त्याच्यामधला पहिला स्रोत आहे किंवा मार्ग शासनाला उत्पन्न मिळण्याचा तो म्हणजे शुल्क, त्याला फीज असं म्हटलं जातं. तर कराच्या व्यतिरिक्त किंवा त्या मोबदल्या विना शिवाय शासनाला जे वेगवेगळ्या प्रकारचं शुल्क, मग आता हे कुठलं शुल्क, बघा बहुतेक वेळा शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क, त्याला रजिस्ट्रेशन फी असं म्हटलं जातं. किंवा आपण बघतो किंवा आपण शासनाला शैक्षणिक कर किंवा प्रत्येक कुटुंबावरती असा म्हणजे एज्युकेशनल टॅक्स किंवा घरपट्टी भरत असताना आपण बघतो की त्याच्यावरती प्रत्येकाला आपल्याला शैक्षणिक शुल्क भरावं लागत असतं. असे शुल्क याच्या माध्यमातून देखील शासनाला उत्पन्न मिळतं, म्हणून याला फीज असं म्हटलं जातं. आणि ही समाजातील लोकांना त्यांनी म्हणजे अशा प्रकारची काही सेवा म्हणजे घेतलेली असेल किंवा त्याचा उपभोग घेत असताना त्याची फी म्हणून समाजातील लोकांना शासनाला द्यावं लागतं, म्हणून याला शुल्क किंवा फीज असं म्हटलं जातं. आणि हे देखील कराच्या व्यतिरिक्त शासनाला मिळणारा हा उत्पन्नाचा एक स्रोत आहे. दुसरं बघा, शासनाचा उत्पन्नाचा स्रोत तो म्हणजे सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आता तुम्हाला सार्वजनिक वस्तू व सेवा कोणत्या, समजा शासनाच्या ज्या काही कंपन्या आहेत, जसं खाजगी कंपन्या आपण बघतो, त्या खाजगी कंपन्यांप्रमाणे शासनाच्या देखील काही कंपन्या आहेत किंवा शासनाकडून ज्या काही शासकीय सार्वजनिक स्वरूपाच्या ज्या सेवा पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्याकडून ज्या काही वस्तूंची निर्मिती होते किंवा सेवांची निर्मिती होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा शासनाला काय मिळतं, किंमत मिळत असते. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर भारतीय रेल्वे, संपूर्ण रेल्वे ही शासनाची रेल्वे आहे आणि या रेल्वेमधून जर प्रवास केला तर तुम्हाला त्या सार्वजनिक वस्तूची किंवा सेवेची बद्दल किंवा रेल्वेचा वापर केल्याबद्दल तुम्हाला त्याची तिकिटाच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला फी द्यावी लागते किंवा त्याचं भाडं द्यावं लागतं, म्हणून ही किंमत तुम्हाला मोजावी लागत असते. ते शासनाचं उत्पन्न आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण टपाल सेवा ही शासनाच्या ताब्यात आहे, म्हणून त्याला पोस्ट असं म्हणतो आणि पोस्ट सेवा ही शासनाच्या ताब्यात आहे. म्हणून पोस्टाच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो की वेगवेगळ्या वस्तूंची पोस्ट किंवा इतर ज्या छोट्या छोट्या वस्तूंची वगैरे विक्री केली जाते त्याच्या माध्यमातून, किंवा पोस्ट कार्ड असतील किंवा आंतरदेशीय पत्र असेल. आता सध्या पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्रांना फारसं महत्त्व राहिलेलं नाही, पण त्यांच्याकडून ज्या अशा काही वस्तू वगैरे विकल्या जातात किंवा सेवा पुरवल्या जातात त्याच्यावरती जे चार्जेस किंवा किंमत आकारली जाते ते सुद्धा शासनाला या माध्यमातून उत्पन्न मिळत असतं. म्हणून याला सार्वजनिक वस्तू व सेवांच्या पासून ज्या किमती मिळतात किंवा समाजातील लोकांच्याकडून किंवा आपल्याला काही वस्तूंची गरज भासते
त्यावेळेस अशा वस्तूंची विक्री शासनाकडून केली जाते. त्याचा मोबदला हे देखील शासनाचं उत्पन्नाचा भाग आहे. कराच्या व्यतिरिक्त मिळणारं उत्पन्न आहे. बघा, या व्यतिरिक्त तिसरा जो आहे कराच्या व्यतिरिक्त तो म्हणजे विशेष अधिभार. आता विशेष अधिभार म्हणजे काय, तर काही ठराविक भागांमध्ये जसं आपल्या बारामती नगर परिषद असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा मुंबईमध्ये आपण बघतो मुंबई महानगरपालिका आहे, अशा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाकडून काही असे विशिष्ट भागामध्ये शहरांमध्ये काही सोयी सुविधा किंवा सेवा सोयी सुविधा पुरवलेल्या असतात. म्हणजे जसं बारामतीच्या बाजूने बघा आपण रिंग रोड आहे आणि या रिंग रोडचा वापर बारामतीच्या लोकांना व्हावा किंवा इतर लोकांना त्या ट्रॅफिकमध्ये किंवा त्या गर्दीमध्ये न जाता आपण सहजासहजी जाता येता यावं म्हणून रिंग रोडची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि मग रिंग रोडची निर्मिती केल्यानंतर त्या रोडचा खर्च वसूल करण्यासाठी शासनाला कर आकारला जातो. म्हणून आपण बघतो मग त्याला आपण बारामतीमध्ये एंट्री करत असताना सुद्धा आपल्याला काय द्यावा लागतो, टोल द्यावा लागतो. आता तो टोल बंद करण्यात आलेला आहे. का बंद करण्यात आलेलं आहे, त्याच्या पाठीमागे काही कारणं आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या टोलची वसुली का थांबलेली आहे हे आपल्याला बघण्याची गरज नाही. पण काही दिवसापासून असा टोल बंद झाला असला तरी हा टोल द्यावा लागत होता. म्हणजे असा अधिभार, म्हणजे त्या रस्त्यांची निर्मिती केलेली असेल किंवा सेवांची निर्मिती केलेली असेल किंवा लोकांच्या सोयीसाठी काही वस्तू व सेवा सुविधा पुरवलेल्या असतील आणि अशा सुविधा पुरवल्यामुळं त्याच्यावरती अधिभार आकारला जातो. तो स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आपण म्हणतो की मुंबईमध्ये आपण एंट्री करत असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एंट्री फी भरावी लागते, कारण त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी जे काय खर्च करावा लागतो तो भरून काढण्यासाठी असा विशेष अधिभार आकारला जातो आणि हे शासनाचं उत्पन्न आहे. म्हणून शासनानं विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेली ही काय आहे, विशेष सेवा आहे आणि म्हणून त्याच्यावरती जे शुल्क किंवा विशेष शुल्क आकारलं जातं म्हणून त्याला विशेष अधिभार असं म्हटलं जातं. आणि असा विशेष अधिभार हा सार्वजनिक संस्था, मग त्याच्यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा असेल, विजेची सोय असेल, या गोष्टी किंवा अशा काही सुविधा पुरवलेल्या असतील त्या सुविधांच्या बद्दल हा विशेष अधिभार आकारला जातो. आणि हे देखील शासनाचं कराच्या व्यतिरिक्त किंवा कराव्यतिरिक्त मिळणारं उत्पन्न आहे. बघा, कराच्या व्यतिरिक्त चौथा उत्पन्नाचा स्रोत आहे तो म्हणजे दंड व दंडात्मक रकमा. बघा, दंड व दंडात्मक रकमा हे शासनाचं जरी उत्पन्न असलं तरी शासन आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी दंड किंवा दंडात्मक रकमा स्वीकारत नाही. दंड आणि दंडात्मक रकमा हे जरी शासनाचं उत्पन्न आहे परंतु त्याचा उद्देश वेगळा आहे. त्याचा उद्देश आहे की समाजातील लोकांना शिस्त लागावी, हा त्याचा पाठीमागचा उद्देश आहे. आणि जर त्यांनी शिस्तभंग केला किंवा जे काही शासनाचे नियम आखलेले आहेत जर ते नियम मोडले तर त्यांच्यावरती असा दंड आकारला जातो किंवा त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते. आणि अशी दंडात्मक कारवाई केल्यानंतर, दंड आकारल्यानंतर त्याची फी आपल्याला किंवा तो दंड शासनाला द्यावा लागतो. म्हणून हा शासनाच्या उत्पन्नाचा मार्ग आहे. बघा, बऱ्याच वेळा काय होतं तर देशामध्ये असे कायदे आणि नियम केलेले आहेत. जसं आपण बघतो की मोटरसायकलवरती किती जणांना बसलं पाहिजे तो नियम आहे. म्हणजे एखाद्या वाहनामधून मग मोटरसायकलच्या बाबतीमध्ये जसा नियम करण्यात आलेला 1 किंवा 2, म्हणजे अशा 4 चाकी गाड्यांमध्ये सुद्धा म्हणजे काही नियम आहेत. म्हणजे 1+5 असेल, 1+4 असेल, असे किती प्रवाशांनी प्रवास करायचा किंवा प्रवास करत असताना त्यांनी अशा कुठल्या नियमाचं पालन केलं आणि जर त्या नियमाचं पालन केलं नाही, रस्ते वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, म्हणजे जर हेल्मेट घातलं नाही तर त्याच्यावरती काय केला जातो, दंड आकारला जातो. म्हणजे अशा प्रकारे लोकांना शासन लागावं किंवा म्हणजे त्यांना त्यांची काळजी किंवा त्यांच्यावरती त्यांनी एक प्रकारचा नियम आकारलेला आहे किंवा त्यांना त्याच्यामध्ये शासन सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा दंड आकारत असतं. आणि तो दंड आकारण्याचं उद्दिष्ट हा पैसा कमवणे किंवा उत्पन्न मिळवणे असा नसतो. केवळ शासनानं घालून दिलेले नियम त्यांनी
पाळले पाहिजेत आणि त्या नियमापासून त्यांना काय करायचे म्हणजे त्या तोडण्यापासून त्यांना परावृत्त करायचे म्हणून तो दंड आकारला जातो. अशा दंड व दंडात्मक रकमा कारवाईमुळे ज्या पैसा मिळतो त्याला म्हटलं जातं हा पण शासनाचा काय आहे, पैसा किंवा उत्पन्नाचा एक कराव्यतिरिक्तचा मार्ग आहे. बघा यानंतर पाचवा आहे तो म्हणजे भेटी, अनुदाने व देणग्या. शासनाला आपल्या नागरिकांकडून असेल किंवा इतर देशामधल्या नागरिकांकडून असेल तर भेटीद्वारे सुद्धा उत्पन्न मिळू शकतं. आणि त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व इतर संस्था आहेत किंवा काही ज्या अशा धर्मादाय असतील किंवा ज्या काही संस्था अशा आहेत की समाजसेवा म्हणून कार्य करत असतात, त्या शासनाला डायरेक्ट अनुदान, सवलत किंवा देणगीच्या माध्यमातून पैसा पुरवत असतात. आणि अशा सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी हा पैसा काही भारतातील संस्था किंवा लोकसुद्धा पुरवत असतात. आपल्याला माहीत आहे की पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून बघा काही सिने कलाकारांनी, आता नाव सांगण्याची गरज नाही, की जसं तुम्हाला आमिर खान असेल बघा किंवा पाटेकर असतील, नाना पाटेकर असतील, यांनी काय केलेलं आहे की समाजामध्ये अशा प्रकारची डेव्हलपमेंट किंवा विकास किंवा त्यांना अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे वळवण्यासाठी किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः पैसा खर्च करून अशा प्रकारची संस्था निर्माण केलेली आहे. आणि त्याच्या माध्यमातून ते काय करत असतात, शासनाला सुद्धा देणग्या देत असतात. आपण म्हणतो मुख्यमंत्र्याच्या निधीमध्ये किंवा देणगी देणं किंवा मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे टाकणं किंवा पंतप्रधानांना किंवा अशा माध्यमातून पैसे समाजातील लोक देत असतात, जेणेकरून शासनाला मदत किंवा समाजातील लोकांना मदत करण्यासाठी अशा प्रकारे देणग्या किंवा अनुदान देखील काही कंपन्यांच्या माध्यमातून दिलं जातं. म्हणजे काही देशामधलेच नाहीत तर परदेशामधल्या किंवा आपला देश हा विकसनशील देश आहे म्हणून विदेशामधल्या काही देशांकडून किंवा जे जगामध्ये काही विकसित देश आहेत ते सुद्धा आपल्या देशामध्ये आर्थिक विकासाची गती किंवा विकासाला चालना देण्यासाठी काही खर्च करत असतात, देणग्या देत असतात. किंवा इथल्या देशामधल्या किंवा झोपडपट्टीच्या निर्मूलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी असेल, ऊर्जेचा प्रश्न सोडवण्यासाठी डायरेक्ट शासनाला काय करत असतात, अनुदान किंवा देणग्या स्वरूपामध्ये किंवा भेटी देत असताना काही वस्तूच्या स्वरूपामध्ये असतील किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये मदत केली जाते. आणि या माध्यमातून देखील शासनाला उत्पन्न मिळतं. म्हणून भेटी, अनुदाने व देणग्या याच्या माध्यमातून जे शासनाला उत्पन्न मिळतं हा देखील, परंतु हा निश्चित स्वरूपाचा मार्ग नाही. कधी मिळू शकतं, कधी मिळू शकणार नाही. ते समाजातील लोकांच्या मनावरती किंवा जगातील इतर देशांच्या मनावरती अवलंबून असतं. म्हणून हा उत्पन्नाचा निश्चित मार्ग आहे असं म्हणता येणार नाही. आता या व्यतिरिक्त बघा विशेष कर. विशेष कर म्हणजे काय, तर ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरत असतो, मग अशा वस्तूंवरती हा कर लागू केला जातो. म्हणजे आता समाजातील लोकांच्या दृष्टिकोनातून काही वस्तू बाधक आहेत किंवा समाज हिताच्या दृष्टिकोनातून काही वस्तू वापरणं हे योग्य नाही. मग अशा वस्तू कोणत्या, मद्य असेल, सिगारेट, टापू, चरस, म्हणजे अशा प्रकारचे नशा आणणारे जे पदार्थ आहेत किंवा आपल्याला माहीत आहेत की असे मद्य, दारू वगैरे, सिगारेट, तंबाखू जेणेकरून समाजामध्ये अशा प्रकारची एक वेगळी म्हणजे समाजाला असं वेगळ्या प्रकारचं वळण या वस्तूंच्या उपभोगामुळे मिळतं किंवा नागरिकांना त्याच्यापासून आपल्याला दूर आणण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्याला सोडवणूक करण्यासाठी या वस्तू न वापरणं योग्य असतं किंवा त्याच्यावरती काहीतरी नियमबंधनं घातली पाहिजेत. म्हणून शासन काय करत असतं, अशा वस्तूंवरती विशेष भार किंवा कर आकारला जातो. म्हणून बघा म्हणजे असं मद्य असेल, अफू असेल, अशा ज्या समाजविघातक वस्तू आहेत याच्यावरती शासन विशेष अधिभार किंवा कराचं प्रमाण वाढवत असतं. जवळजवळ त्यांच्या किमतीपेक्षाही हे कराचं प्रमाण जास्त असतं. म्हणून असा जास्तीचा जो कर आकारला जातो त्याला विशेष कर असं म्हटलं जातं. आणि असा कर शक्यतो मद्य, अफू वगैरे किंवा अंमली पदार्थ आहेत यांच्यावरती आकारला जातो. आणि याचा मुख्य हेतू आणि उद्देश काय असतो, तर दंडाप्रमाणेच या कराचं उद्दिष्ट उत्पन्न मिळविणं असा नसतो, परंतु अशा अहितकारी किंवा समाज हिताच्या दृष्टिकोनातून म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून हितकारक अशा वस्तू नसतात
म्हणून अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून समाजातील लोकांना परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा विशेष करभार लावला जातो. उदाहरणार्थ तंबाखूची पुडी 10 रुपयाला मिळत असेल तर त्याच्यावरती टॅक्सचं प्रमाण आणखीन वाढवून 5 रुपये जादा विशेष कर आकारला तर लोक ती वस्तू खरेदी करणार नाहीत, परावृत्त होतील. किमती वाढल्यामुळं आणि त्याचा फायदा काय होईल, ते लोकही परावृत्त होतील आणि शासनालाही उत्पन्न मिळेल. म्हणून याला विशेष अधिभार असं म्हटलं जातं किंवा विशेष कर धोरण असं म्हटलं जातं. आणि हा कर किंवा याच्यावरती लावलेला अधिभार हा कराचा भाग नसतो, म्हणून याला करेतर उत्पन्न असं म्हटलं जातं. जरी याच्यावरती विशेष अधिभार असं म्हटलेलं आहे, म्हणजे हा कर नाही, तो विशेष कर आहे. म्हणजे कराचं प्रमाण हे उत्पादन शुल्क वगैरे किंवा त्या वस्तूवरती आपण बघतो GSTच्या प्रमाणावरती, परंतु अशा वस्तू आहेत की जे समाजाच्या दृष्टिकोनातून अहितकारी वस्तू आहेत, म्हणजे समाजाच्या हिताच्या नसतात, म्हणून त्याच्यावरती हा विशेष कर लावला जातो आणि या माध्यमातूनही शासनाला उत्पन्न मिळतं. बघा, आता या व्यतिरिक्त शेवटचा जो मार्ग आहे तो म्हणजे कर्ज. आता शासनाला जर पैशाची अत्यंत गरज असेल तर शासन समाजातील लोकांच्याकडून कर्जाच्या स्वरूपात देखील किंवा ठेवीच्या स्वरूपात देखील रक्कम किंवा पैसा मिळवत असतं. हे देखील शासनाचं उत्पन्नाचं एक साधन आहे. तर बघा, आपल्या देशामध्ये बऱ्याच वेळा शासनाला पैशाची गरज असते. कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नसुद्धा अपुरं असतं. म्हणून शासनाला जर अचानक पैशाची गरज पडली तर शासन देखील काय करतं, तर लोकांच्याकडून अशा प्रकारे कर्ज रोख्यांच्या माध्यमातून, त्यांना डिबेंचर्स असं म्हटलं जातं, म्हणजे सार्वजनिक कर्ज रोखे, त्याला दुसरा शब्द आहे तो म्हणजे सार्वजनिक कर्ज रोखे. म्हणजे कर्ज रोख्यांची विक्री करून शासन पैसा मिळवतं किंवा समाजातील लोकांच्याकडून शासन ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसे गोळा करतं आणि त्याला एका विशिष्ट प्रमाणामध्ये रेट किंवा त्या डिबेंचर्स कर्ज रोख्यांवरती सुद्धा असा इंटरेस्ट रेट असतो, त्याप्रमाणे ते पैसे समाजातील लोकांना परत केले जातात किंवा व्याजाच्या स्वरूपात दिले जातात. आणि हे कर्ज घेऊन मग या व्यतिरिक्त समाजातील लोकांच्याकडून घेतलेलं कर्ज, या व्यतिरिक्त शासनाला अजून कर्ज घेता येतं. ते कर्ज म्हणजे विदेशी बँका असतील किंवा परदेशामधले काही देश असतील. समजा आपल्या देशामध्ये काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की बुलेट ट्रेनसारखा एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आणि या बुलेट ट्रेनसाठी आपण जपान सरकारची मदत केलेली आहे. म्हणजे जवळजवळ आपण जपान सरकारकडून 2.5 लाख कोटींचं कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षाही जास्त. म्हणजे हे सुरुवातीला घेतलेलं कर्ज आणि त्याच्यामध्ये आता बरीच वाढ झालेली आहे की हे कर्ज घेऊन आपण बुलेट ट्रेनची निर्मिती करतोय. म्हणजे आपल्या देशामध्ये एखादी सुविधा निर्माण करायची असेल तर परकीय देशांची मदत म्हणून आपण त्यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये पैसे घेऊ शकतो. अशा प्रकारे जागतिक बँक आहे, म्हणजे जसं आपल्या देशामध्ये रिझर्व्ह बँक आहे आणि या रिझर्व्ह बँकेच्या अंडरखाली ज्या सगळ्या बँका आहेत या देशामधल्या बँका आहेत, परंतु जागतिक बँक, ज्याला वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं, या जागतिक बँकेकडून तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा किंवा जागतिक स्तरावरती काम करणाऱ्या काही संस्था आहेत, या संस्थांच्याकडून सुद्धा शासन काय करत असतं, कर्ज घेत असतं आणि या कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळणारा पैसा हे शासनाचं उत्पन्न आहे. म्हणून याला करेतर उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणून कराच्या व्यतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे हे काही मार्ग स्रोत आहेत आणि या व्यतिरिक्त शासनाचा उत्पन्न मिळवण्याचा सर्वात प्रचलित आणि तो तुम्हालाही परिचयाचा मार्ग आहे. तुम्ही हे सगळ्या मार्गाने शासनाला उत्पन्न मिळते. मग सध्या जो बाजारामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती पण एक कर आकारला जातोय, त्याचा उल्लेख कुठंच केला नाही आणि तो कराचा प्रकार म्हणजे GST, म्हणजे GST, वस्तू आणि सेवांवरील कर, ज्याला इंग्रजीमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं म्हटलं जातं. आणि हे GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स काय आहे ते आपण पुढच्या तासाला पाहूया. तोपर्यंत नमस्कार.